Today's topic English grammar. What is grammar? ज्याच्यामुळे आपण काय करतो, भाषा शिकतो, ज्याच्यामुळे आपल्याला भाषा येते. ग्रामर नसलं तर भाषा बनणार नाही. बरोबर. एक सेंटेन्स, पूर्ण वाक्य कशामुळे बनतं? 4 शब्द एकत्र येऊन बनतं, जे 4 शब्द वेगवेगळे असतात. आयुष हुशार मुलगा आहे. बरोबर. जर मी फक्त आयुष हुशार मुलगा असं ठेवलं, आहे लिहिलंच नाही, तर वाक्य पूर्ण होईल? नाही होणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला त्याचं काही आकलन झालं? पहिला वाला भाग आपण शिकतोय नाऊन. नाऊन म्हणजे मराठीमध्ये ज्याला काय बोलतात? नाम. बरोबर. नाम कोणाला बोलतात आता? तर ह्या जगात आपल्या आजूबाजूला जेवढ्या पण वस्तू आहेत त्या वस्तूचं नाव, जेवढी माणसं आहेत म्हणजे एका पर्सनचं नाव, त्याच्यानंतर ॲनिमल्स असतील, झाडं झुडपं सगळ्यांचं, म्हणजे काय? द नेम ऑफ एनी पर्सन, ॲनिमल ऑर थिंग इज कॉल्ड नाऊन. पर्सन, त्याच्यानंतर थिंग्स आणि कोण? ॲनिमल्स किंवा प्लेस म्हणूया, जागा. हा क्लासरूम आहे, ती शाळा आहे, तिकडे गार्डन आहे, ह्या सगळ्या प्लेस. बरोबर. ह्या सगळ्यांची नावं. म्हणजे काय झालं की ह्या नाऊन मध्ये सगळं आलं, अख्ख्या सृष्टीची नावं आली ना. सृष्टीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. थिंग्स मध्ये हा सोफा आला, हा पडदा, ही खिडकी, हा पिलर आहे, हा फोटो आहे, हा ब्लॅकबोर्ड आहे, हे सगळ्या वस्तू आल्या. लक्षात आलं? सिटी. याच्यात नाऊन कोण आहे? पनवेल आहे. सिटी नाहीये का? सिटी पण आहे की शहर, ही एक जागा आहे ना, शहर. त्याच्यानंतर ह्या नाऊन मध्ये काय होतं? कॉमन आणि प्रॉपर असे 2 भाग पडतात, तेव्हा तो सिटी आणि पनवेल वेगवेगळा होतो. तो पुढचा भाग. आता फक्त काय करायचंय? नाऊन माहिती करून घ्यायचे. बरोबर. आयुष इज अ गुड बॉय. आयुष कोण आहे? आयुष कोण आहे? नाऊन आहे. आयुष नाऊन आहे. बॉय, बॉय पण नाऊन आहे, तो मुलगा आहे. येते तुमच्या लक्षात? नाऊन काय आहे? डॉट डॉट इज ए बिग रिव्हर. सरिता इज स्मार्ट गर्ल. स्मार्ट गर्ल. याच्यातली गर्ल कोण आहे आणि सरिता कोण आहे? कॉमन कोणते आणि प्रॉपर कोणते? तू सांग रे. सरिता हे कॉमन नाऊन आहे की प्रॉपर नाऊन आहे? सरिता हे प्रॉपर नाऊन आहे. एकाच मुलीचं नाव सरिता आहे. सगळ्या मुलींची नावं सरिता आहेत का? नाही. तू सांग, गर्ल काय आहे? कॉमन नाऊन आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये एकूण किती आहेत? हे 8 आहेत ना. नाऊन झाल्यानंतर कोण येतं? प्रोनाऊन येतो. नाऊन नंतर दुसरा वाला प्रोनाऊन येतो, जो आपण नेक्स्ट डे शिकूया. तुला समजलं? सांग काय असतं नाऊन म्हणजे? नाऊन बोलतात. बरोबर. स्पीच किती आहेत? 8. कोणते कोणते? नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, प्रोवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजक्शन, इंटरजेक्शन आणि प्रिपोजिशन. त्याच्यापैकी आपण एक पहिलीवाली नाऊन शिकलो, दुसरी कोणती शिकायची आहे? प्रोनाऊन. पण ते उद्याला. काय करायचंय? प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन किती सेंटेन्स लिहायचे? 10 सेंटेन्स लिहायचे. प्रॉपर नाऊन असेल त्याच्या खाली काय लिहायचं? अंडरलाईन करून पी लिहायचा. कॉमन असेल तर सी लिहायचा. एवढं सगळ्यांचं मला पाहिजे.